हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राजशिला व्लॉगमध्ये. आपण आज ना व्हेज डालच्या आणि राईस बगारा बनवणार आहोत. खूप अप्रतिम अशा चवीचा असा हा हैदराबादी डालच्या आणि व्हेज बगारा राईस होतो आहे असा. तर चला वळूया रेसिपीकडे. आता मी एक स्टीलचा कुकर घेतला आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी तुरीची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ अशी 200 ग्रॅम डाळ घेतली आहे. आता ही डाळ ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची 2 पाण्याने. ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली त्या वाटीने 3 वाट्या पाणी टाकून घेतले. त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकले, अर्धा चमचा हळद टाकली. कुकरला झाकण लावून आता 1 शिट्टी मोठ्या फ्लेमवर करून घ्यायची आणि 5 मिनटं कुकर थंड होऊ द्यायचा. गॅसवर कुकर ठेवला. झाली बघा कुकरची शिट्टी. आता गरम असतानाच डाळ चांगली घोटून घ्यायची आहे पाणी टाकून. गरम असताना डाळ चांगली घोटली जाते. पाणी टाकून घेते त्याच्यात. घोटली गेली बघा डाळ छानपैकी अशी. 1 डिश मील पण म्हणता येईल या डालच्याला. आता त्यासाठी बघा मी अर्धा भोपळा चिरून घेतला स्वच्छ धुवून. पालक घेतली बघा 1 मोठी वाटी. कोथिंबीर आणि 2 मोठे कांदे चिरून घेतले. चिंचेचा कोळ घेतला. पुदिना घेतला. गॅसवरती मोठी कढई ठेवली आहे. गॅस पेटवला. आता 2 चमचे त्याच्यामध्ये तेल टाकून घेते. तेल टाकले. आता त्याच्यात खडे मसाले टाकायचे तेल तापल्यानंतर. खड्या मसाल्यामध्ये बघा मी काय घेतलं. 1 मोठी वेलचीचा तुकडा घेतला आहे. स्टारफूल घेतले. 1 चमचा जिरे घेतले. 4 लवंगा घेतल्यात. 4 काळे मिरे घेतलेत आणि 1 स्टारफूल घेतले. ते सगळं टाकून द्यायचं गरम तेलामध्ये. छान परतून घ्यायचं असं. भाजीपोळी खायचा कंटाळा आला तर असं व्हेज डालच्या आणि बगारा करून खायचा. मोठा कांदा उभा चिरलेला त्याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचा छानपैकी असा. दुधी भोपळा टाकला धुतलेला, तो पण परतून घ्यायचा. पालक टाकला धुतलेला. पालकच्या ऐवजी तुम्ही आंबट चुका पण टाकू शकता. मार्केटमध्ये जी भाजी अवेलेबल असेल ती. आंबट चुका टाकला तर मग पालक नाही टाकायचे. मिक्स करून घेतलं छानपैकी असं. आता झाकण ठेवून शिजवून घ्यायचं छानपैकी 5 ते 7 मिनटं. बघा शिजले असं. भोपळा आणि भाजी शिजली आहे चांगली. आता याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली 1 चमचा. सुके मसाले ॲड करूया आता त्याच्यामध्ये. हळद पावडर टाकली 1 चमचा. धना पावडर टाकली 1 चमचा. डालचा मसाला टाकला 1.5 चमचा. 1.5 चमचा घरगुती मसाला टाकला. चांगलं मिक्स करून घ्यायचं. काश्मीरी लाल मिरची टाकली 1 चमचा कलर छान येण्यासाठी. कोथिंबीर पुदिना टाकून घेतला. दही टाकलं 2 चमचे फेटलेलं. दह्याने पण खूप छान चव येते त्याला. चवीनुसार मीठ टाकलं. आता घोटलेली डाळ टाकून घ्यायची. आता त्याच्यात किती सुरेख कलर आलाय बघा. छान असा मस्त एकदम छान असा. मिक्स करून घ्यायचं छानपैकी. हा डालच्या जास्त पातळ नाही जास्त घट्टही नाही. कुकरचं भांडं धुवून टाकलं त्याच्यामध्ये.
पाणी ॲडजस्ट करून घेतलं, थोडं पातळ करायचं कारण शिजल्यानंतर तो डालच्या घट्टच होतं. अप्रतिम चवीचा तुम्ही पण असा डालच्या करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता ते पण सांगा मला. आणि जे नवीन असेल कोणी चॅनलला तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. चिंचेचा कोळ टाकून घेतला बघा अर्धा कप. व्हिडिओ माझा जास्तीत जास्त शेअर करा, व्हायरल करा व्हिडिओ एवढा. कोथिंबीर टाकली आहे, पुदिना टाकला आहे. आता झाकण ठेवून चांगलं 7 मिनटं चांगलं सिमवरती शिजवून घ्यायचा डालच्या. जितका शिजेल चांगला तितकी त्याची चव अप्रतिम येते त्याची. रेडी बघा आपला डालच्या. सर्व करून दाखवते मी तुम्हाला आता. तुम्ही असं भोपळ्याचा आणि पालकच्या भाजीचा डालच्या करून बघा. इतका अप्रतिम आणि सुरेख लागतो ना. रेडी आपल्या डालच्या. आता आपण बगारा बनवून घेऊया. त्यासाठी बघा गॅसवरती मी एक टोप ठेवला आहे. 2 चमचे तेल टाकून घेते त्याच्यात. खडे मसाले टाकते त्याच्यामध्ये. दालचिनी, तमालपत्र, 2 बडी वेलची, 2 हिरव्या वेलच्या, लवंग 4, काळे मिरे 4-5 आणि जिरे 1 चमचा. गरम तेलामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं छानपैकी असं मस्त. त्याच्यात उभा चिरलेला एक कांदा टाकलाय मोठा, तो पण परतून घ्यायचा छानपैकी असं. अद्रक लसूणची पेस्ट टाकायची त्याच्यामध्ये 1 चमचा. परतवून घ्यायचं छानपैकी. आणि मी 1 वाटी घरगुती राईस आहे तो धुवून ठेवलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा राईस. परतवून घ्यायचा. पुदिना कोथिंबीर थोडी टाकून घेतली. 1 वाटी राईस बघा धुवून ठेवलेला आहे. 1 वाटी राईस आहे तर त्याच्यासाठी 2 वाटी पाणी टाकायचं. आपण टोपात शिजवणार असेल तर 2 वाटी पाणी टाकायचं. आणि जर कुकरमध्ये शिजवणार असेल तर 1.5 पट पाणी टाकायचं राईस शिजवण्यासाठी. परतून घ्यायचं चांगलं तेलामध्ये. पाणी टाकते 2 वाट्या. ज्या वाटीने राईस घेतला त्याच वाटीने पाणी टाकते 2 वाट्या. आता याला खळखळून उकळी येऊ द्यायची. मीठ टाकले चवीनुसार. झाकण ठेवून शिजवायचं 7 ते 8 मिनटं. उकळी आली बघा छान. मधून मधून हलवायचा पण तो. हलवून घ्यायचा मधून. असा बगारा राईस तुम्ही व्हेज नॉनव्हेज बरोबर पण खाऊ शकता. खूप छान लागतो तो. रेडी बघा आपला बगारा राईस मस्त. सुगंध तर एकदम घरभर दरवळतोय छानपैकी असा. सर्व करून दाखवते मी आता तुम्हाला. गॅसवरून उतरून घेते राईस. बघा आपला व्हेज डालच्या बगारा राईस आणि त्याच्याबरोबर कांदा दह्याची कोशिंबिरी किती सुरेख मस्त झाल्या बघा. असं मिक्स करून खायच्या 1 डिश मील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.